सगळं शिकतो तर आपल्याला गणित खूप मोठं वाटायला लागतं, खूप वेगळं वाटायला लागतं. परंतु मूळ जर आपण पाहिलं ना, मेन म्हणजे मॅथ्स मध्ये फक्त 4च ऑपरेशन असतात आणि त्याच्यात सुद्धा 2 ऑपरेशन खूप महत्वाचे आहेत. ह्या 2 ऑपरेशन पासूनच पुढचे सगळे ऑपरेशन तयार झालेले आहेत. पहिली आहे बेरीज, म्हणजे याला आपण म्हणतो ऍडिशन, आणि दुसरी आहे वजाबाकी. बघा लक्ष द्या, वजाबाकी त्याला आपण म्हणतो सबस्ट्रॅक्शन. सबस्ट्रॅक्शन ठीक आहे. ह्या 2 महत्वाच्या गोष्टी आहेत आपल्या मॅथ मध्ये. फक्त ह्या दोन्ही पासून पुढच्या सगळ्या गोष्टी तयार झालेल्या आहेत. त्या कशा तयार झाल्या आहेत लक्ष द्या. कोणी आता बिलकुल इकडे तिकडे बघू नका, नुसतं लक्ष द्या मी काय सांगतोय. ज्यावेळेस आपण नेहमी एकाच संख्येची बेरीज करतो ना, की फॉर एक्झाम्पल आपण 5 ची बेरीज करतोय 3 वेळेस, उत्तर काय येणार सांगा बरं पटकन? 15. यस, 15 उत्तर येत आहे. 30 कोण म्हणणार आहे? कोण 20 म्हणलं का 30 म्हणलं? हा बरं, हा 15 बरोबर. बघा 3 वेळेस हे केलं बरोबर. आता लक्ष द्या, ह्याच 5चं मी जर कितीदा ऍडिशन केलं सांगा बरं? हे जरा किती वेळेस ऍडिशन, किती वेळेस ऍडिशन झालं? हे 6 टाइम्स झालं का? 6 वेळेस. काय उत्तर येणार आहे? 30 उत्तर येणार आहे. ठीक आहे, 30 उत्तर येणार आहे. म्हणजे एकाच संख्येचं आपण वारंवार काय करतोय? ऍडिशन करतोय. एकाच संख्येचे आपण वारंवार ऍडिशन करतोय. तर बघा हे झालं 30 झालं. 5चं 6 वेळेस ऍडिशन केलं. हेच 5चं 7 वेळेस ऍडिशन केलं काय होणार सांगा बरं? 5चं ऍडिशन 7 टाइम्स. काय उत्तर येणार? 35 उत्तर येणार बरोबर. हा, मग असं करत करत मी 5चं 15 वेळेस ऍडिशन केलं, काय उत्तर येणार सांगा बरं? 5चे ऍडिशन 15 टाइम्स 15 वेळेस, काय उत्तर येणार? करत बसू नका. 5 आणि 5 10 आणि 5 15 आणि 5 20 आणि 5 25 आणि 5. काय करावं लागेल आपल्याला? असं करत बसणार का आपण? नाही. मग इथे काय झालं? मल्टिप्लिकेशनचे जे ऑपरेशन आहे ना ते तयार झाले इथं. समजतं का मी काय म्हणतोय? याच्यापासून काय तयार झालं? मल्टिप्लिकेशनचं ऑपरेशन. आता हे 5 3 वेळेस ऍड केले आपण, तर हे काय झालं माहितीये का? 5चा गुणाकार 3 सोबत झाला. 5 त्रिक 15. लक्षात द्या, लक्षात घ्या. 5चं 6 वेळेस ऍडिशन केलं तर हे काय झालं माहितीये का? 5 गुणिले 6 झालं. 5 6 30. म्हणजे आपला काय वाचतोय याच्यामुळे? गुणाकारामुळे वेळ वाचतोय. ऍडिशन करण्याचा जो वेळ आहे आपला तो वाचतोय. मग मी समजा 5चं असं करत करत काय केलं? आता म्हणल्याप्रमाणे 15 वेळेस हे केलं ऍडिशन. किती वेळेस? 15 वेळेस. मग आपण प्रत्येक वेळेस ऍडिशन करत बसणार का? बोटावर मोजत बसणार का? तर नाही. एकाच संख्येचं 15 वेळेस ऍडिशन केलं तर त्या संख्येला 15 ने मल्टिप्लाय करा. 15 5 75. समजलं की नाही? ऍडिशन पासून काय तयार झाले? मल्टिप्लिकेशन तयार झाले. बेरजेपासून काय तयार झाला? हा गुणाकार तयार झाला. गुणाकार. मल्टिप्लिकेशन. ठीक आहे, मल्टिप्लाय लिहिली मी तिथं मुद्दाम. हे तयार झालं. आता लक्षात घ्या, आता वजाबाकीकडे या, सबस्ट्रॅक्शन कडे या. मी समजा एक संख्या आहे माझ्याकडे 36 नावाची. 36 किंवा 36 ही माझ्याकडे संख्या आहे. मी काय केलं? त्याच्यातून 4 वजा केलं. काय येणार आहे सांगा? 32 येणार आहे. बरं, त्या 32 मधून अजून 4 वजा केलं. काय येणार आहे? किती?
28. जर आपण एकच संख्या त्याच्यातून वजा करत राहिलो ना, तर असं किती वेळेस 36 मधून 4 वजा करावं लागेल जेणेकरून आपल्याला उत्तर 0 येईल? सांगा बरं. 36 मधून आपल्याला किती वेळेस -4 हे बघा 32, पुन्हा 32 मधून 4 वजा केले, मी काय सांगतो 28, पुन्हा 28 मधून 4 वजा केले, काय आलं? हा हा हे 24, पुन्हा 24 मधून 4 वजा केलं, हे आलं 20. असं करत 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 मला शेवटी भेटेल 4. शेवटी 4च भेटेल, मग मी करेल 4 - 4 0. कळलं का? हे 0 पर्यंत पोहोचण्यासाठी किंवा 4 पर्यंत पोहोचण्यासाठी ह्याला तुम्हाला आपल्याला 9 वेळेस वजा वजा करत जावं लागेल, त्यावेळेस 4 पर्यंत पोहोचेल. हे 8 - 4 इथपर्यंत. बोला इथपर्यंत. हा 0 येते, परंतु मी तुम्हाला भागाकार सांगतोय की वजाबाकीपासून भागाकार कसा तयार झाला, हे की नाही, ते सांगतो मी तुम्हाला, लक्षात घ्या. बरं, असं करत करत मला उत्तर 4 आणायचंय. प्रत्येकातून 4 4 वजा करत करत मला उत्तर 4 आणायचंय. तर असं किती वेळेस मायनस करावं लागेल? तर मला 9 वेळेस मायनस करावं लागेल. कशामुळे? कारण 4च्या पाड्यात 36 किती नंबरला आहे? 9 नंबरला. म्हणजे हे एवढं करेपर्यंत मी काय करणार? 36 ला 4 ने डिवाइड करणार, म्हणजे माझं उत्तर येणार 9. म्हणजे 9 वेळेस वजा वजा करत गेल्यानंतर काय येणार मला? 4 हे उत्तर येणार. आलं का तुमच्या लक्षात? इथं काय तयार झाला? वजाबाकीपासून काय तयार झाला? भागाकार तयार झाला. भागाकार म्हणजे डिव्हिजन. डिव्हिजन तयार झाला. हे आलं का तुमच्या लक्षात? मग आता आता आपण इथं लक्ष द्या, परत एकदा इकडे या. आपण एकाच संख्यांचं वारंवार ऍडिशन केल्यानंतर तिचा गुणाकार तयार झाला. मग असाच जर एकाच संख्येचा वारंवार जर आपण मल्टिप्लिकेशन करायला लागलो, आता आता मल्टिप्लिकेशन कडे लक्ष द्या. आपण हळूहळू घातांकाकडे चाललोय. हा, इंडेक्स कसा असतो ते तुम्हाला सांगतोय. ऍडिशन केलं मल्टिपल टाइम्स, खूप वेळेस ऍडिशन केलं एकाच संख्येचं, तर त्या संख्येने किती वेळेस ऍडिशन केलं तर आपण त्याला मल्टिप्लाय केलं त्याने. ठीक आहे. मग आता बघा, आता मी काय करतोय, या 5चं 2 वेळेस मल्टिप्लाय करतोय. काय उत्तर येणार आहे सांगा बरं? 20. यस. आता याच 5चं मी 3 वेळेस मल्टिप्लाय करतोय. काय येणार सांगा सांगा? 125, 125. हे बघा, 5 5 25, 25 5 125. ठीक आहे. आता याच 5चं मी काय करतोय, 4 वेळेस मल्टिप्लाय करतोय. याचं उत्तर काय येणार? सगळं करत बसण्याची गरज नाही, हे तर तुम्हाला माहिती आहे. पहिल्या 3 वेळेसचं 125 आहे म्हणून 5 5 25 5 125 गुणिले 5. बरोबर आहे का? 625 आहे का? हा, बरोबर आहे. इकडे लक्ष द्या. नाही आलं तुम्हाला मल्टिप्लिकेशन फास्ट तरी चालेल, फक्त आपला घातांक समजून घ्यायचा काय असतो ते. अशा प्रकारे मग आपण काय करायला लागलो की एकाच संख्येचं 5च मल्टिप्लिकेशन 5 सोबत खूप वेळा करायला लागलो. मग ह्या वारंवार मल्टिप्लिकेशन किंवा गुणाकार करण्याच्या पद्धतीला आपण म्हणतो घातांक. काय म्हणतो आपण? घातांक. हे किती वेळेस मल्टिप्लिकेशन केलं हो 5चं सांगा? याच्यामध्ये 2 वेळेस. मग याला मी लिहिणार की 5चा घातांक 2. यालाच आपण वर्ग पण म्हणतो, हे की नाही? 5^2. यस, 5^2 किंवा 5 बेस आणि पॉवर 2 किंवा 5चा घातांक 2. हे 3 वेळेस मल्टिप्लिकेशन केलं बघा 5चं. याला मी काय लिहिणार? 5चा पॉवर 3 लिहिणार, किंवा क्यूब पण म्हणतो, घन पण म्हणतो आपण त्याला. 5चा घातांक 3. 5चं 4 वेळेस मल्टिप्लिकेशन केलं, काय लिहिणार इथे आपण? 5चा घातांक 4. यस, किंवा 5^4 किंवा 5चा घातांक 4. असं किती वेळेस तुम्ही मल्टिप्लाय करा, फक्त ते किती वेळेस आपण त्याचं मल्टिप्लिकेशन केलं ते त्याच्या आपण डोक्यावर लिहिणार, इकडे डोक्यावर वरती लिहिणार, अशा पद्धतीने.
आधी जर आपण हा जर ऍडिशन करत होतो, जितक्यांदा ऍडिशन केली तो नंबर त्याच्या पुढे लिहित होतो आपण, असा आहे की नाही, बरोबर की नाही. पण आता मल्टिप्लिकेशनच्या टाइमला काय करतोय आपण, जितक्यांदा त्याचं मल्टिप्लिकेशन केलं तो नंबर त्याच्या डोक्यावर लिहितो इकडे. त्यालाच काय म्हणायचं, घातांक म्हणायचं किंवा इंडेक्स म्हणायचं किंवा पॉवर सुद्धा म्हणू शकतो आपण. 5चा पॉवर 3 आहे इथं, किंवा 5चा घातांक 3 आहे, 5चा घातांक 4, 5⁴, 5चा पॉवर 4, 5चा पॉवर 2. फक्त ह्या दोघांना जरा लाडके आहेत हे दोघ जण, त्याच्यामुळे ह्याला एक स्पेशल नाव दिले. आपल्या घरात असतात की नाही काही स्पेशल लहान मुलं, त्यांना आपण नाव देतो काहीतरी, चिंटू पिंटू असं काहीतरी, ठीक आहे. हा, याला याला आपण नाव दिलंय स्क्वेअर किंवा वर्ग. याला काय नाव दिलं आपण, क्यूब नाव दिलं, घन मराठीमधून, ठीक आहे. ते सुद्धा घातांकच आहेत ना, पण जरी स्क्वेअर आणि क्यूब असतील तरी सुद्धा. मग अशा पद्धतीने याला काय म्हणतो, घातांक असं म्हणतो आपण. कळालं का तुम्हाला घातांक काय असतो ते? मग आता इन जनरल फॉर्म, आता इथे जनरल फॉर्म वापरतात बरं का. जनरल फॉर्म कसा वापरतात लक्षात घ्या, की लक्षात घ्या की शून्याचं मल्टिप्लाय केलं समजा, आता मी शून्याला धरलं, शून्याचं मल्टिप्लाय केलं, चला किती वेळेस मल्टिप्लाय करू सांगा हो शून्याचं, किती जरी वेळेस उत्तर मल्टिप्लाय केलं शून्याचं तरी उत्तर काय येणार आहे, शून्यच येणार आहे. मग त्याच्यामुळे इथं या घातांकाच्या ह्याच्यामध्ये शून्याकडे लक्ष द्यायचं नाही. शून्याचा घातांक किती जरी लिहिला तर त्याला काय फायदा आहे का, त्याला काहीच फायदा नाही. असे काही विद्यार्थी असतात, त्यांना किती समजून सांगा त्यांना काही फरक पडतो का, नाही. मग तो इथं शून्य असतो तसं. त्याच्यामुळे आपल्याला जी संख्या बेस मध्ये घ्यायची, याला बेस म्हणायचं, याला काय म्हणायचं, बेस म्हणायचं इंग्रजीतून, याला पॉवर म्हणायचं, ठीक आहे. मराठीतून सांगतो त्याला काय म्हणायचं ते, याला म्हणायचं पाया, मराठीमधून काय म्हणायचं, पाया, इंग्लिश मधून त्याला म्हणायचं बेस, आणि याला म्हणायचं घातांक, जो वरती आहे तो घातांक, किंवा त्याला इंग्लिशमध्ये पॉवर असं म्हणतो आपण. तर हा जो बेस असतो, हा जो पाया असतो, तो कुठली संख्या पाहिजे, तर ती नैसर्गिक संख्या पाहिजे आपल्याला. बघा काय सांगितलं मी, की हा जो 5 आहे, जो खालती जी संख्या आहे, त्याला आपण काय म्हणतो, पाया म्हणतो, किंवा त्याला इंग्लिशमध्ये बेस म्हणतात. आणि वरची जी संख्या आहे त्याला घातांक असं म्हणतो आपण, आणि इंग्लिशमध्ये त्याला पॉवर असं म्हणतो आपण, ठीक आहे. हा जो पाया असतो ना, तो पाया कधीही शून्य नसला पाहिजे आपला, ठीक आहे. पाया म्हणजे काय, बेस, बेस कधी आपला शून्य नसला पाहिजे, कारण बेस चांगला असेल तर बिल्डिंग चांगली बनेल, नाही का. बेस माहिती ना तुम्हाला, फाउंडेशन ज्याला म्हणतात, तोच जर शून्य असेल तर काही कामाचा आहे का, काहीच कामाचं नाही, कारण शून्याला किती वेळेस मल्टिप्लिकेशन केलं तरी त्याचं उत्तर शून्यच येणार आहे. त्याच्यामुळे बेसला नैसर्गिक संख्या हवी. कुठली संख्या पाहिजे आपल्याला, नॅचरल नंबर पाहिजे बेसला, नैसर्गिक संख्या पाहिजे. नैसर्गिक संख्या म्हणण्यापेक्षा त्याला परिमेय संख्या पण म्हणू शकतो आपण, मायनस असली तरी चालते, किंवा रॅशनल नंबर्स असले तरी चालतात तिथे, ठीक आहे. एच्या ठिकाणी इथे रॅशनल नंबर दिलाय, परंतु शून्य असल्याचा फायदा नसतो, परंतु बाकी कुठलीच परिमेय संख्या असली की त्याची काही ना काही व्हॅल्यू निघते. मग आपण त्याला बेसला ए म्हणूयात. ए आपला जर बेस असेल आणि यम आपला जर इंडेक्स असेल किंवा पॉवर असेल, हा झाला पाया, हा झाला काय म्हणलो त्याला, घातांक म्हणलो होतो आपण, बरोबर. बघा, आणि ए ला जर आपण मल्टिप्लाय केलं, हे जनरल फॉर्म लक्षात ठेवा, ए ला जर आपण असं करत करत यम वेळेस मल्टिप्लिकेशन केलं, जनरल फॉर्म आहे, यम वेळेस जर याला आपण मल्टिप्लाय केलं तर याला कसं लिहितो आपण, ए रेस टू यम असं लिहितो, ठीक आहे. आता यमच्या ठिकाणी काय काही सुद्धा असू शकतं, ठीक आहे. आणि हे असं लिहा आता तुम्ही, पहिला पॉईंट असं लिहा, ए जर बेस असेल, यम जर इंडेक्स असेल, घातांक, आणि ए चा गुणाकार आपण यम वेळेस जर केला तर याला कसं लिहायचं, ए रेस टू यम.
अतिशय शॉर्ट मध्ये लिहूयात आपण याला आता. बघा, हे आलं लक्षात तुमच्या. एचं मल्टिप्लिकेशन यम वेळेस केला आपण तर एचा घातांक यम. म्हणजे याला आता बघा, दुसरा आपला पॉइंट असा आहे की हा जो ए रेस टू यम आहे ना, याला वाचायचं कसं महत्वाचं. आता याला कसं वाचणार आपण बघा, डबल इन्व्हर्टेड कॉमा मध्ये लिहितोय एचा घातांक यम असं वाचायचं त्याला. किंवा इंग्लिश मध्ये जर आपण वाचलं त्याला तर ए रेज्ड टू यम बघा. मराठीमधून अजून एक त्याचं वाचन आहे एका पद्धतीने की एचा यम वा घात, किंवा इंग्लिश मध्ये याला असं वाचू शकतो आपण की यमथ पॉवर ऑफ ए. चला हे लिहून घ्या कसं वाचतात बघा याला. येस, लिहिलं. आता परत एकदा जसं आपण ह्या ए ला म्हणलो तर बेस म्हणजे पाया, यम ला म्हणलो तर घातांक, तसं ह्या ए रेस टू यम ला म्हणायचं आता काय म्हणायचं, घातांकित संख्या म्हणायचं. घातांकित संख्या असं म्हणायचं. लिहा, चला लिहा. ए रेस टू एम ला काय म्हणायचं, घातांकित संख्या. म्हणजे प्रश्नामध्ये असं दिलं असं तुम्हाला की 5 to 4 या घातांकित संख्यामध्ये, मग पुढे पुढचा प्रश्न दिलेला असेल. मग ते घातांकित संख्या म्हणजे काय, ही अशी संख्या लिहा. आता याचं एक्झाम्पल लिहूयात आपण. मोडतोय वरचा. उदाहरण बघा, 1 नंबरचं उदाहरण. मी एक उदाहरण तुम्हाला लिहून दाखवते, तुम्ही तसं दुसऱ्या उदाहरणाचं लिहायचं तुम्ही. ठीक आहे, आता लक्ष द्या मी काय लिहितो. 5चा पॉवर 7 या घातांकित संख्येत, बघा नुसतं मी कसं लिहितोय, तुम्हाला नंतर एक मनाने लिहायचं. या घातांकित संख्येत इथं पाया कोण आहे सांगा बरं, पाया कोणता आहे, 5. हा, या घातांकित संख्या पाया 5 असून घातांक 7 आहे. घातांक 7 आहे. समजलं का? मग तसा आता तुम्ही वेगळं देतोय ते काहीतरी, याचं लिहायचं. हे आधी लिहून घ्या, याचं मनाने लिहा. पाया आणि घातांक लिहा, चला.
अशाला असं पूर्ण वाक्य लिहायचं याच्याबद्दल हा तुम्ही. लिहिलं? एवढी काय गडबड असते रे तुला? सर्व होमवर्क लगेच थोडासा काय वेळ जवळ नाही गेला तरी सांगतो ना. होमवर्क देतो. एवढी गडबड नका करत जाऊ. मी काहीतरी विचार करत असतो पुढचा. होमवर्क देऊयात. 9च्या नंतर मी पण एक्सटेंड नाही करणार आहे. बघा लक्ष द्या. आज आपण घातांकाबद्दल बेसिक असं पाहिलेलं आहे. ठीक आहे. उद्या आपण महत्वाचा मुद्दा घातांकाचे नियम शिकणार आहोत. ठीक आहे. हे खूप महत्वाचे आहेत. घातांकाचे नियम जर आपल्याला पाठ असतील तर आपल्याला खूप सोपं जाणार आहे हा जो चॅप्टर आहे. आणि याच्यावर नक्कीच प्रश्न येतात परीक्षेला. 1 किंवा 2 प्रश्न नक्कीच येतात घातांकाच्या नियमाबद्दल प्रश्न. ठीक आहे. घातांकाचे नियम खूप महत्वाचे आहेत आणि खूप सोपे पण आहेत लक्षात ठेवले तर. चला होमवर्क साठी तुम्हाला देतो. सेम असं वाक्य लिहायचंय तुम्हाला. ठीक आहे. लिहा. लिहिलं का? हे शेवटचं 4 आहे आणि इथे 125 आहे. कन्फ्युजन नको हो. ठीक आहे. चला मग आपण थांबूया तिथेच आज. आणि उद्या हा होमवर्क. आणि उद्या शनिवार आहे ना. उद्या आपला घातांकाचे नियम सुद्धा संपून जातो आणि त्याच्यावरचा प्रश्न सुद्धा तुम्ही रविवारी सोडून येतात. म्हणजे रविवारी आपलं जे डाऊट क्लिअरिंग सेशन असेल ते ह्याच्या आधीचा धडा आणि हा धडा सगळ्यांचं एकत्रित होईल. ठीक आहे. चला मग गुड नाईट. बाय बाय.